कणेरी मठ पाहायला असं तिथपासूनच आम्हाला आवडलेलं आहे. ग्रामीण जीवनाचा अस्सल आनंद आम्ही येथे घेतला. 2.5 तास पाहायलाच जातात. तर आणखीन अजून पुढं पाहायचं आहे आपल्याला. तर चला तर आणखीन. तर मित्रांनो, बोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे, ते म्हणजे कणेरी मठ येथील व्हिडिओ. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आम्ही आलेलो आहोत सर्व एकनिष्ठ पेंटर ग्रुप कणेरी मठ पाहायला. असं आजचा आमचा 3रा दिवस आहे आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे कणेरी मठ पाहायला. तर आता आपण या सिद्धिगिरी म्युझियममधून आपण आता बाहेर चाललेलो आहोत, कारण हा होता सिद्धिगिरी म्युझियममधील सर्व याच्यामध्ये 13 वर्ष ते 12 वर्षापूर्वी घडलेल्या सर्व गोष्टी याच्यात रामायणाच्या, महाभारतात सर्व काय असं उल्लेखनीय सर्व आपल्याला कलाकृतीमध्ये आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. आणि याच्यामध्ये एक मस्त गारवा आणि थंड नॅचरल सर्व याच्यामध्ये वाटत होतं. नाही उष्णता नाही गरमी. तर आता आपण पुढे पाहणार आहोत ते म्हणजे ग्रामीण जीवनाची कलाकृती साकारलेली ते पाहणार आहोत आपण. मित्रांनो, आता गुहेतून म्हणजे आता जवळ अर्धा तासाचा मी सर्व पाहिलेलं आहे. खूप दम झाला, कारण आहे भरपूर 2 ते 2.5 तास पाहायलाच जातात. तर आणखीन अजून पुढं पाहायचं आहे आपल्याला. तर चला तर आणखीन पुढे पाहूया. तर आता आपण पाहत आहोत ते म्हणजे ग्रामीण जीवनातील जीवनशैली हे आपण पाहत आहोत. आणि आता ही बैलगाडी आणि बैल हे सर्व हुबेहूब आपल्याला कलाकृतीमध्ये साकारलेले पाहायला मिळतात. तर हे आहे श्री क्षेत्र सिद्धिगिरी महोत्सव कणेरी मठ. आणि ही सर्व आपण पाहू शकता, म्हणजे काम करून काही असे शेतामध्ये वगैरे सर्व, तर काही विश्रांतीसाठी बसलेले असं आपल्याला सर्व इथे असं पाहायला हुबेहूब आपल्याला म्हणजे कलाकृती साकारलेली पाहायला मिळते. लहानपणी, बालपणी अशा सर्व इथे कलाकृती आपापल्या केलेल्या पाहायला मिळतात. इथे आपल्याला भेटते ते म्हणजे म्हैस, म्हणजे चरताना गुरे त्याच्यावरती एक बसून आहे त्या म्हशीवरती. असं वेगवेगळं इथे आपल्याला ही आजी आहे असं दाखवलेले आहे की त्यांच्या मेंढरं बकरे आहेत त्यांना वरून पाला काढत आहे, असं दृश्य आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. तर खरंच हुबेहूब सर्व साकारलेली कलाकृती मन आकर्षित करून घेतं आणि एक मनाला आनंद देऊन जातात. खरंच आलात ना तर इथे आपल्याला म्हणजे पूर्ण दिवस पाहिजे पाहायला, कारण असं 1-2 तासाचं हे पाहण्यासारखं नाही आहे. तर इथे आता आपल्याला एक पाहायला मिळते व्हिडिओ, ते म्हणजे बैल आणि लहान मुलं विट्टीदांडू खेळत होते. असं सर्व इथं साकारलेले कलाकृती पाहायला मिळत आहे. इथे पाणी म्हणजे पहिल्या पद्धतीने असे पाणी आणत होते ते आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप सारं पाहण्यासारखं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथे आलात तर तुम्ही पूर्ण दिवसच यासाठी कणेरी मठासाठी काढून या, कारण एक दिवस पूर्ण इथेच राहा आणि हे सर्व पाहणी करा. पाहायला खूप सुंदर आहे सर्व. तर मित्रांनो, आता आम्ही सर्व पाहत आलेलोच आहोत आणि सर्व बाकी आमची एकनिष्ठ पेंटर ग्रुपची सर्व पुढे गेलेले आहेत. तर आता मी व्हिडिओ करत आहे, अजून चालूच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ भरपूर मोठा होणार आहे, त्यामुळे मी जेवढं थोडक्यात पूर्ण दाखवण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न करत आहे आणि करणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा आणि ग्रामीण जीवनाची हुबेहूब साकारलेली जीवनशैली आणि याचा आनंद व्हिडिओमध्ये पूर्णपणे घेत चला. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर लाईक नक्की करा. तर मित्रांनो, असेच
चांगले चांगले व्हिडिओ चालूच आहेत. तर आपण पाहूया ग्रामीण जीवनाची कण्हेरी मठामधील हे सर्व हुबेहूब साकारलेली कलाकृतीचा आनंद घेत आपण जाऊया. चला तर मग पूर्ण आपण पाहूया. हजारो रुपये दंड घेतला जातो आणि मोबाईल कॅमेरा जप्त केला जातो. कुठलंही कारण ऐकलं जाणार. पुन्हा एकदा सूचना नीट ऐकून घ्या. मूर्त्यांना अजिबात हात लावायचा नाही. कणकांच्या आत जायचं नाही. असं कुठेही आढळलं तर त्यांना दंड भरावा लागतो. 1,000 रुपये आणि मोबाईल कॅमेरा जप्त केला जातो. कुठलंही कारण लक्षात फोटोग्राफी करा. जरा समजून
यहाँ और देखने के लिए बहुत बढ़िया चीजें 70 थिएटर बंगला है, माया माया गार्डन है, तारागढ़ है, बच्चों को बोटिंग है, ट्रेन है, वहाँ आपको बोटिंग है, ये सारी चीजें यहाँ देखने के लिए है। ये जो जगह है जीवन पानी जो है यहाँ का शिव मंदिर पूरा सुंदर वो दर्शन देखिए, शिव जी का दर्शन आप ले सकते हैं। यहाँ बच्चों को समाज के लिए तर मित्रांनो फिरताना आपल्याला एकच की हा बाण दाखवलेला आहेत ना, ते बाणानुसारच आपल्याला फिरायचं आहे. तर बाण दाखवलेलं आहे.